चिंट्या, साबण लावू दे तोंडाला, रडू नको बघ. पापा साबण नका लाव तुम्ही. लय दुखतं या, लय झोंबतं या डोळ्यात गेल्यावर. मग नका, थंडी बी वाजायला लागली. तुम्ही मी पाय आणि हात धुवा आणि थोबाडावर जरासं पाणी मारा. बस एवढं झालं तरी वाटेल मी आंघोळ केली काय की. मम्मीला काही सांगू नका, तुम्हाला माहीत आहे मम्मी कुत्र्यासारखी धुवायची होय मला. अरे तुला सोड, तुला धुईल तर धुईल, नाही लावलं तर मला धुवायची होय, माहितीये का. पप्पा आणि तुम्ही मम्मीला भीता? अहो मम्मीला कुठे भीतात हो पप्पा, मम्मीला कोणीच भीत नसते. लेकरं पण भीत नसतात आणि नवरा पण भीत नसते. तू गुन्हानं गप, मला साबण लावू दे, अंगावर पाणी टाकू दे गरमागरम, मस्त झालंय. मग आपल्याला निघायचंय. बोलत उभं राहता येत नाही जास्त वेळ इथं. ओरडत असेल मी नावानं तिथं, काऊन निघली नाही म्हणून बाहेर दोघं बी. लवकर तुझी झाली तर मला करायला भेटल. लवकर आट, पण लवकर निघ बाहेर, तू मला करू दे. पप्पाने अंगावर गरम गरम पाणी टाकलं मम्मी. मम्मी ए गप बस, रडू नको. काय केलंय मी तुला अजून? मम्मी मम्मी काय झालं? मम्मी मम्मी त्या नवऱ्यानं गरम गरम पाणी अंगावर टाकलं मम्मी. नुसतं गरम गरम पाणी टाकलं, साबण लावली, लय घासू घासू मम्मी. काय व तुम्हाला एखाद तरी काम बरोबर करता येते का? लेकरू तुमचं आहे का लोकांचं नव काय नव? त्याला गरम गरम पाण्यानं आंघोळ घालायले, साबणीनं घासू घासू आंघोळ घालायले. त्याला तुम्हाला एवढं कळत नाही? जरासं कोमट पाणी घालायचं, लेकराच्या अंगावर टाकायचं. एवढं गरम गरम पाणी टाकणं असते का? लेकरू रडायले, मला तिथपर्यंत आवाज आला ऐकायला. तुम्हाला एवढं कळत नाही का हो? एखादं काम सांगितलं की मुद्दामून असं खोड्या करायच्या. अगं पण काय आगं बिगं नाही. हा बाजूला, लेकराला घेऊन जाऊ द्या माझ्या. थंडी लागत असेल लेकराला. किती गरम गरम पाणी टाकलं की या माणसानं. जरासं विकळत या माणसाला. हा बाजूला, मला घेऊ द्या लेकराला माझ्या. पटकन जाऊन त्याला कपडे बिपडे घालते आणि तुमची आंघोळ करा, निघा बाहेर. माझी बी तयारी राहिली या. चल मा बाळा चिंटू, चल तुला कपडे घालते, नवीन कपडे. आपल्याला बाहेर जायचंय भूर. तुला माहित आहे ना वेळ होत आलाय, लवकर चल. हो मम्मा, आपल्याला भूर जायचे. चल लवकर चल, मला घे नवीन कपडे घाल. बापा, हे चिंट्या तर लय आगाऊ झालं या. एवढंसं नाही मात्र आज त्यानं मला मागो पाडलं बोलण्याच्या बाबतीमध्ये. काय नाव घातलं त्यानं, काय नाटक केलं. ते सिंचन बघूनच बिघडलं हे पोरग. ते सिंचन, ते डोरेमॉनचा ते नोबिता, त्याच्या अंगामध्ये नुसती आळसपणा भरलेला आहे. जेव्हा बघितलं तेव्हा झोपलेला राहतं या. आणि हे सिंचन एक नंबरी माणूस. आणि ते पोरग, बाप्पा, त्याच्या दोघाकडे बघून त्याच्या अंगामध्ये दोन्ही गुण घुसलेत रे देवा. हे पोरग काही मोठं होऊन चांगलं होतंय की नाही की रे बापा. याला चांगले संस्कार लावणं लय गरजेचे हात. मम्मी मम्मी मला काबून झोपू दिलं नाही? तू कशाला उठवलं? झोपू द्यायचं ना मम्मी. झोपू द्यायचं ना मम्मी. अरे बाळा रडू नको मा पिल्लू, नको रडू मा. आपल्याला बाहेर जायचंय, भूर जायचंय फिरायला. तुला माहित नाही का आपण एवढे शंकरपाळे बनवले, लड्डू बनवले, चिवडा बनवला माझ्या बाळासाठी. आता आपल्याला बाहेर जायचंय, मस्त माथेरानला जायचं, मग एकविरा आईचं दर्शन घ्यायचं. तिथून आपण बाहेर इकडे तिकडे मस्त फिरायचं, खायचं. तुला खूप सारं खायला घेऊन देणार. आता आपल्याला उशीर होत आहे ना बाळा, लवकर चल आंघोळ करून घे, म्हणजे आपल्याला जाता येते मा. तिकडे गेलं ना तुला नवीन नवीन कपडे घेऊन देणार मी, तुला भावली घेऊन देणार, तुला आवडणार ते खायला घालणार मी तुला. आता रडू नको मा पिल्लू, रडत नसतात मा. आपल्याला मग उशीर होऊन जाईल ना. तिकडे बघ बरं, चिंटू दादा तयार झाला, आंबू दीदी पण तयार झालीये. तुला पण व्हावं लागेल ना मा पिल्लू. तू झाली की मग आपल्याला जाता येते मा. लवकर चल, तुला नवीन नवीन कपडे घालते मी माझ्या पिल्ल्याला. लवकर घालते मा आंघोळ. बघ मा, जास्त गरम पाणी पण नाहीये मा. लवकर कर मा माझं पिल्लू. मम्मी नाही, मला आंघोळ नाही करायचं मम्मी, लय थंडी लागते या. मला आंघोळ नाही करायची मम्मी, लय थंडी लागते या. पप्पा पप्पा पप्पा, मम्मी अंगावर पाणी टाकायली. पप्पा मम्मी नको मम्मी. ए बाळा, एवढं काय झालं मा रडायला? अजून पाणी पण नाही टाकलं मा तुझ्या अंगावर. रडू नको पिल्लू मा, आपल्याला तिकडे जायचंय ना फिरायला. आंघोळ केल्याशिवाय जमत नाही मा पिल्ल्या. रडू नको माझ्या पिल्ल्या तू.
थोडा थोडा हळूहळू आंघोळ घालते मा. जास्त तोंडाला साबण लावत नाही पिल्लू. थोडंसं लावू दे मा, अंगावर टाकू दे पाणी मा. चांगलं वाटतं रे फाळा, फ्रेश वाटतं माहितीये का. मीना काय झालं? अव काही नाही व, आंघोळ घालायचं म्हणून ना त्याच नावानं रडायली. नको घालू म्हणते आंघोळ, थंडी लागायली म्हणते. मला आंघोळ काऊन झोपीतून काऊनच उठवलं म्हणून ते एक तिला निमित्त भेटलं बघा. नुसती रडायली, तिची झोप झाली नसल त्याच्यामुळं किरकिर करायली. जाऊ द्या, एक काम करते, तिचे हातपाय धुवून देते तुम्हाला मी. तसंच घेऊन जावं, माझ्या लेकराला रडायले, लय रडायले. काय अर्थ नाही ते आंघोळ बिंघोळ घालण्यामध्ये. पुन्हा प्रवासामध्ये किरकिर करायची होय जास्त. मग मी ते काय करते, तिच्या पायावर पाणी टाकते आणि तिचं जरासं तोंड धुवून देते आणि तिला घेऊन जा तुम्ही. हो मा माझं पिल्लू, काय झालं मा माझ्या पिल्ल्याला? आंघोळ नाही करायची का पिल्ल्याला माझ्या? पप्पा, मम्मी ना मला झोपेतून उठवलं. मला आंघोळ नाही करायची पप्पा, मला घेऊन चला, मला परत झोपायचं. मीनाव, काय म्हणता हो, बोला की. एक काम कर, तुझी माझी आंघोळ होऊ दे पहिले. सगळं आटपुता अखेरला उठली ना त्या टायमाला हिच्या तोंडावरून हात तेवढा फिरव आणि कपडे बदलीला. आता काही करू नको, लय रडायली बघून सायली तिनं. बरं ठीक आहे, मग तसंच करते. लय रडण्यात अर्थ काही नाही, उगी लालबुंद होते मग. हो ना, मी बी तेच तर म्हणायलो. मी जातो तिला घेऊन. तू आंघोळ कर आणि हिटर चालू करून ठेव, मग मी येऊन आंघोळ करतो. तोपर्यंत तू तयार होय मग. बरं बरं ठीक आहे, घेऊन जाईल मग, घेऊन जा. शांता, तू किचन मध्ये काय करायली बापा इथं? एवढी अचंबित होऊ नको, ठेली नको उडू माझी. माझ्या किचन मध्ये मी नाही राहणार तर कोण राहणार ग? घर माझं हाय. अग मी म्हटलं, अगं म्हणजे तुझी थिल्ली नाही उडवते ग. मला असं म्हणायचंय की एवढ्या सकाळी सकाळी तू येत नाहीस ना किचन मध्ये कवा, ते विचारायले ग शांता मी. बाकी तू काही थिल्ली उडवली नाही, बस असंच विचारलं ग. माय तू दिसत नाहीस ना कवा किचन मध्ये, त्याच्यासाठी विचारलं. हो माय म्हणलं, पोहरीनं सगळा स्वयंपाक आणि हे आणि ते सगळं करत बसल्या. जर तिच्या जाग्यावर स्वतःला ठेवून बघितलं, म्हणलं खरंच गड्या एवढं पोरीनं कामं केले तर आपण केलं असतं तर आपल्याला त्रास झाला असता माय म्हणलं. अगोदरच चिडलेले हाता माय म्हणलं. म्हणून म्हणलं सकाळची सुरुवात, जाण्याचा दिवस म्हणलं गोड याच्यानं करावं म्हणून बघ चहा करायला आले. माय चहा तरी पितील म्हणलं तर तेवढं तरी त्याला बरं वाटेल की आपल्या सासूनं आपल्यासाठी चहा तरी करून आणलाय म्हणून आले होते ग किचनमध्ये. म्हणलं तुलाही बरं वाटेल म्हणलं, त्यालाही पोरीलाही बरं वाटेल, सगळ्याला चांगलं वाटेल म्हणून चहाच करण्यासाठी आले बघ. आता सगळं तर इतक्या सकाळी कोणी खाणार नाही, काही नाही. तेच गाडीमध्ये बसलं की सकाळ सकाळ होत आली की ज्याला काय खायचं त्यानं खाईल. आता कोण काय खात नाही, काही नाही. आता निघण्याचीच घाई हाय बघ. आता उकळतच आलाय चहा. माझं चहा झाला की मी घेऊन येते, तू बी बस जाऊन जाय सगळ्या संग. बघ सगळे तयार झालेत की नाहीत, आपल्याला निघायचा वेळ होऊन जाईल. 2:45 झालेत बघ. आपल्याला 3, 3:15 पर्यंत कसंही करून निघायचं, घराच्या बाहेर पडायचंच आहे आपल्याला. बरं वाटलं ग शांता ऐकून, चांगलं वाटलं बघ. कसं विचार केलास ना, जेव्हा आपण विचार दुसऱ्याचा करतो ना तेव्हा आपला बी विचार करतो आपण, आपलं आपोआपच चांगलं होत असते. त्यामुळं कधी पण दुसऱ्याचा विचार करायचा जीव असते ग प्रत्येकाचा. आज तू चहा जरी करून पाजलास ना तरी त्याच्या मनामध्ये तेवढंच प्रेम निर्माण होते ग. चांगला विचार केलीस बघ. कर आता पटकन चहा. आणि आता काय मी लेक्चर देत बसत नाही तुला, आपल्याला निघायचा वेळ झालाय. मी जाते हॉलमध्ये, सगळ्याला आवाज देऊ बाहेर काढते. तोपर्यंत चहा घेऊन ये सगळ्यासाठी, चहा पितील मग निघूता. आणि एक काम कर, दूध जरा जास्त टाक कारण फुटून जातं या सगळं. आपण हे होईपर्यंत सगळं टाकून दे दूध जास्त, म्हणजे जरासं ठेवू नको दुधासाठी. दूध वगैरे फ्रीजमध्ये काही ठेवू नको. खाया प्यायचं सगळं रात्री पोरीनं भरून घेतलंय. दूध तेवढं राहिलं होतं तर ते सगळं टाकून दे चहामध्ये, म्हणजे कसं घरात काय राहणार नाही, वासही मारणार नाही, नाही का. मग कर तू. आम्ही जाते हॉलमध्ये, सगळ्याला आवाज देते बाहेर. ठीक आहे, तू जाय, सगळ्याला आवाज देऊ बाहेर काढ बघ. सगळ्या बॅगा त्याला तोपर्यंत दरवाजापाशी नेऊन ठेवायला सांग पोरायला.
आणि पोरीला म्हणावं पटापट काय काय लेकराला लागते काय नाही ते सगळं घे म्हणावं. आणि शेवंताला आवाज दे, तिचे पटकन आटपत नाही बाहेर निघत नाही तिनं बी लवकर. लवकर जाऊन सगळ्याला आवाज दे. मी चहा उकळला की कपाट टाकते आणि येते घेऊन. हो हो कर तू, मी आवाज देते पोरीला तोपर्यंत. चला चला सर्वजण चला लवकर या, वेळ होत आलाय. मी हॉलमध्ये येऊन थांबले, लवकर लवकर या सगळेजण. शेवंता तुमने बुलाया और हम चले आए. चला मावशी झाली तयारी, निघायचं आता आपल्याला. चला चला चला, आय एम सो हॅपी. झाली का तयारी, झालं का सगळं काही पॅकिंग बिकिंग सगळं घेतलं का आठवणीनं? हो ना मावशी सगळं घेतलं, माझं काही टेन्शन घेऊ नका. मी 2-3 बॅगा भरून ठेवल्या आता. बरं बरं. बाकीचे कुठे गेले? चला की लवकर. शिला मीना लेकरं सगळे या बरं पटापट. चला तर मग आता सगळे जण आले. मावशी बाबा राहिले तो थांबा की. बाबाला काय आहे, बाबा येतात सगळेजण. बाहेर तर निघाव पटकन येतात आपल्या माग माग. आता बघत असतील घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे का, सगळं झाकझोक केली का. माझ्या भाऊजीचं मला माहीत आहे, माझी बहीण तेवढं टेन्शन घेत नाही. मात्र भाऊजी सगळं बघून येतात घरामध्ये. प्रत्येक गोष्ट लावली का, खिडक्या बिडक्या लावल्यात का, लाईट बीट बंद केलेत का, पंखे बंद झालेत का, सगळं चेक करून येतील. हो ते मग लय महत्वाचं काम हाय. घर तर सगळं बघावंच लागणार हाय. मोठे धाटे बाबा. तसं मी सगळं बघूनच आले, एक फेरी मारली होती. सगळ्या किचनच्या खिडक्या लावल्यात का, बेडरूमच्या हॉलच्या स्टोर रूमच्या सगळ्या खिडक्या बिडक्या मी रात्री वळून घेतल्या होत्या आणि सकाळी बी बघितलं जाऊन. ते सगळं लावलेलंच हाय. आता बाबा जरा कपाटाला वगैरे लॉक लावतील आणि येतील. बाकी तर सगळं झालेलं हाय. बरं बरं जाऊन बघून येऊ दे, त्याच्या जीवाला चैनच नाही. आणि होय शांता, गॅसची फिरकी खाली केलीस की? कारण चहा तूच बनवलास, तुलाच माहीत आहे. सगळं व्यवस्थित बंद करून येवा असतं. अगं हो ग कांता, करून आले माय. पोरी सोरीच्या लक्षात येत नाही म्हणून मग मीच करून आले येताना. आता सगळं झाले, किचनचं सगळंच लावून बिवून पॅक करून डबे बिबे सगळे झाकून फ्रीजचं लाईट बंद करून सगळं आले बघ. आता निघा पटपट, पसारा बाहेर काढा, येतात तुझे भाऊजी तोपर्यंत. चला चला मी आलो आता. चला बरं लवकर, जास्त उशीर होऊ देऊ नका. आता पसारा नेऊन टाका रे पोरं. तोपर्यंत तुम्ही गाडीमध्ये, मी बाकीचे छोट्या मोठ्या वस्तू उचलतो. काय लागतात ते आपल्याला चटया बिट्या घेतली होती सोबत, ती टाकतो मी गाडीमध्ये. मोठे मोठ्या बॅगी उचला, पोरी सोरीला उचलत नाहीत. आणि जाऊन मागच्या साईडला टाका सगळं. मागं बसत नसल तर पुढच्या साईडला जी जागा आहे ना पाय ठेवायची आपली, तिथं बी काही बॅगा बसवा तुम्ही. बाबा मोठ्या मोठ्या 2-3 सुटकेस ते बॅगा भरल्या होत्या का, मी ते टाकून आलो. आता जे छोटं राहिले का ते नेऊन आपण सोबतच टाकू. तर चला सगळेजण. घराला दरवाजा वगैरे लावून लॉक करतो मी. मेन गेटचं आहे का ते बी लॉक करून घेवा. म्हणजे कसं आता इतक्या दिवस आपण घरात राहणार नाही, म्हणजे कसं कोणी येणं जाणं नको, काय नको. तुम्ही व्हा बाहेर, मी सगळं बघतो आणि लावून घेतो. या बायकासोबत बाहेर निघा तुम्ही, अंधार आहे जरा बाहेर. हो बाबा चला की तुम्ही पटकन बाहेर व्हा. काय राहिला असेल तर आम्ही बघतो. तुम्ही व्हा आरामात बाहेर. तुम्ही जर झाले बाहेर तर भीती वाटणार नाही, काही नाही. अंधारच आहे बाहेर अजून. बरं बरं चला मग बच्चा पार्टी. चला कुठं बसायचंय सीटवर. चला पटकन पळा बरं बाहेर. मला मामा मधातल्या सीटवर बसायचं. पप्पा मला पुढं बसायचं. मी पण पुढं बसणार. चला मग चला बाहेर लवकर. निघा लवकर. पळा बसा गाडीमध्ये. ये आमची टूर निघाली. आम्ही चाललो माथेरानला. चला भेटू आपण माथेरानमध्ये. चला तर मंडळी, एकदा आपण गाडीमध्ये बसून बाहेरचं दृश्य बघूता आणि मग भेटूता सरळ आपण माथेरानला.